शिवसेना राष्ट्रीय महाअधिवेशनासाठी कोल्हापुरात दाखल होणाऱ्या तमाम शिवसैनिकांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत। तसेच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या 17 तारखेच्या जाहीर सभेत उपस्थित राहणाऱ्या शिवसेनेच्या समस्त पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार यांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत। स्वागतोत्सुक माननीय श्री राजेश क्षीरसागर, राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री दर्जा, चलो गांधी मैदान, दिनांक 17 फेब्रुवारी दुपारी 4 वाजता। जन्माला कोठेही यावे पण मृत्यू मात्र करवीर काशी कोल्हापूरमध्ये व्हावा, अशी सर्वसाधारण धारणा आहे। असे असताना कोल्हापूरच्या स्मशानभूमीत सध्या काही अनुचित प्रकार सुरू असून यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे। याबाबत समाजातून आता संतप्त भावना व्यक्त होत आहेत। हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11च्या सुमारास पंचगंगा स्मशानभूमीत एक चिता जळत होती। या चितेवर अत्यल्प लाकडे व गोवऱ्या असल्याने प्रेत अक्षरशः काळ्या कोळशाप्रमाणे दिसत होते। याचा फायदा घेत काही भटक्या कुत्र्यांनी या चितेतील मानवी देहाचे लचके तोडत ते पळवल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनी पाहिला। हा विचित्र प्रकार देसाई यांच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबत तेथील कर्मचाऱ्यांना त्यांनी विचारणा केली, मात्र अपुरे कर्मचारी असल्याने आम्हाला मर्यादा असल्याचं कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितलं। त्यामुळे या असंवेदनशील विषयावर आता आवाज उठवावा लागणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे। त्यामुळे जन्मभर मरण यातना सोसून निष्प्राण झालेल्या मानवी देहाचे मरणानंतर ही भटकी कुत्रे जर लचके तोडणार असतील तर दाद मागावी कोणाकडे, असा खडा सवाल आता विचारला जात आहे। त्यामुळे या धक्कादायक प्रकाराने आता तरी नगरपालिका प्रशासन जागे होणार का, असा सवाल ही सर्वत्र विचारला जात आहे।